पुढची बातमी पाहूयात। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, मात्र आजही आम्हाला पोलीस यंत्रणेवर शंका आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांनी केलंय। या प्रकरणामध्ये पोलिसांचा सीडीआर काढावा, या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागे बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी सीडीआर काढा सर्व पोलिसांचा। माझी सरकारकडे एवढीच मागणी की आम्हाला तात्काळ एसआयटी किंवा सीआयडी आणि जे 6 नंबर ह्यांना सापडलेत तर ह्यांनी पण सखोल चौकशी करून आम्हाला न्याय दिला पाहिजे। याचा तपास लागण्यासाठी हा तपास एलसीबी कडे देण्यात यावा, बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे, मुंडेंनी, आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे। विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।